पुणे कोरेगाव पार्क जमीन व्यवहारातील शीतल तेजवानी ही आधीपासूनच घोटाळेबाज आहे। शीतल तेजवानीचा इतिहास हा घोटाळ्याचाच राहिलेला आहे। शीतल तेजवानी हिचा पती सागर सूर्यवंशी हा सेवा विकास सहकारी बँकेच्या घोटाळ्यातील आरोपी आहे। सागरवर ईडीची चौकशी सुद्धा लागली होती, मात्र त्या प्रकरणात पुढे काहीच झालं नाही। फक्त घोटाळेबाजच नाही तर सागर आणि शीतल यांच्यावर 100 कोटींपर्यंत विविध कर्ज देखील आहेत। दरम्यान पुण्याचे तहसीलदार सूर्यकांत येवले यांचे निलंबन हे पुण्यातल्या बोपोडीच्या एका दुसऱ्या जागेच्या प्रकरणात करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। एकीकडे पुण्यातीलच मुंडवा इथल्या पार्थ पवार यांच्या कंपनीच्या नावाने जमीन घोटाळा झाल्याचा आरोप होतोय आणि असं असताना मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात चौकशीचे आदेश दिले होते। तर निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवले हे गायब असल्याचं कळतंय। पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरणातले अनेक खुलासे समोर येत आहेत। निलंबित तहसीलदार ज्यांना निलंबित करण्यात आलं होतं तेच तहसीलदार सूर्यकांत येवले हे गायब आहेत। सूर्यकांत येवले यांच्या कार्यालयाला टाळं असल्याचं पाहायला मिळत आहे। निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवले हे गायब असल्याचं कळत आहे। एक नवीन खुलासे या प्रकरणात समोर येत आहेत। पुण्याचे तहसीलदार जे आहेत सूर्यकांत येवले यांचं निलंबन करण्यात आलेलं होतं आणि आता हेच तहसीलदार सूर्यकांत येवले यांच्या कार्यालयाला टाळं असल्याचं पाहायला मिळत आहे। तर पुण्यातील बोपोडीच्या एका दुसऱ्या जागेच्या प्रकरणात त्यांचं निलंबन करण्यात आलं होतं। पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरणात अनेक नवनवीन खुलासे होत आहेत आणि याच प्रकरणी जे निलंबित तहसीलदार होते सूर्यकांत येवले हे गायब असल्याचं कळत आहे। त्यांच्या कार्यालयाला टाळं लावलेलं आहे। तर एकीकडे पुण्यातलेच मुंडवा इथल्या पार्थ पवार यांच्या कंपनीच्या नावाने जमीन घोटाळा झाल्याचा आरोप होतोय।